कनेक्टिंग लिंकच्या बाबत राजकारण करू नका असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते। त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतलाय। इतकी वर्ष तुम्ही काय केलं? दुसरं सरकार असताना तुम्ही काय करत होता? त्यावेळी जे आंदोलन झालं ते राजकारण नव्हतं का? स्वतःच्या अंगाशी आलं तर विरोधकांचं राजकारण हे कसं होऊ शकतं? कनेक्टिंग लिंकच्या बाबत बोलले त्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला असा सवाल आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला। मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका। अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण। मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची, त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं? स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? एक वेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे? केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी। आता केंद्र सरकारची कामं आहेत ती, त्याच्यात देशाचा काय संबंध? आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे का? मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं, आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ त्याला। मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ। वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।